डीकेटीईचा डंका, जागतिक कीर्तीच्या आयटी कंपनीत 29 मुलींची बाजी. देवा, टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा अल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. इचलकरंजी येथील प्रसिद्ध डीकेटीई संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागातील तब्बल 29 विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा यशाची उत्तुंग शिखरं गाठली आहेत. फ्रान्स स्थित आणि जागतिक कीर्तीची आयटी कंपनी कॅपजेमिनी पुणेद्वारे आयोजित कॅम्पस प्लेसमेंटमध्ये या विद्यार्थिनींची आकर्षक वेतन पॅकेजवर निवड झाली आहे. कॅपजेमिनी कंपनीच्या पुणे कार्यालयामार्फत देशभरातून गुणवंत विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, टेक्निकल मुलाखत आणि HR अशा 3 कठीण टप्प्यातून जात डीकेटीईच्या विद्यार्थिनींनी आपल्या तांत्रिक ज्ञानाच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती आपलं स्थान निश्चित केलं आहे. डीकेटीई संस्थेत दिले जाणारे प्लेसमेंट पूर्व विशेष प्रशिक्षण, मॉक इंटरव्ह्यू, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासामुळे विद्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये यश मिळवणं सोपं जातं आहे. तर स्पर्धात्मक आयटी क्षेत्रात डीकेटीईच्या विद्यार्थिनींनी मिळवलेलं हे यश संस्थेच्या उत्कृष्ट प्लेसमेंट परंपरेवरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारं ठरलंय. या दैदिप्यमान यशाबद्दल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे आणि कार्यकारी संचालक रवी आवाडे या सर्वांनी विद्यार्थिनींचं कौतुक केलं आहे. तसेच संस्थेच्या संचालिका प्राध्यापक डॉक्टर LS आडमुठे, सर्व विभाग प्रमुख आणि TPO प्राध्यापक GS जोशी आणि प्राध्यापकांचे या विद्यार्थिनींना मोलाचं मार्गदर्शन लाभलं. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.